आदिवासी विभाग के फंड को लाडली बहन योजना में डाइवर्ट करने की चर्चा पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट के विधायक अमोल मिटकरी ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि उन्हें इस तरह के किसी फंड के डाइवर्ट होने की जानकारी नहीं है और ये आरोप निराधार है। मिटकरी ने आरोप लगाया कि ये सिर्फ विपक्ष द्वारा फैलाई गई झूठी खबरें हैं। नाही, असं आहे की ह्या पण बातम्या आज सातत्यानं सुरू आहेत मीडियामध्ये। असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। राहिली प्रश्न विलिनीकरणाची चर्चा तर ती वरिष्ठ पातळीवरच होणार। दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र असले पाहिजे, प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भावना आहे। त्यामुळे त्यामध्ये कुठेही काही विरोधाभास नाही, कोणाचा काही विरोध असण्याचं कारण नाही। त्यामुळे याच्यावरचा अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई ह्या सगळं किंवा पवार परिवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। असा कुठलाही निधी कुठल्या डिपार्टमेंटकडे वळवण्यात आल्याची मला तरी माहिती नाही। तसं ह्या फक्त बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत। जाणीवपूर्वक आमचे विरोधक अशा बातम्या पेरण्याचं काम करत असतात। आदिवासी विभाग असेल, तुमचा सामाजिक न्याय विभाग असेल, या विभागाचा निधी लाडकी बहीण करता वळवला याचं कुठलं तरी सप्रमाण द्या, काही पुरावा द्या। त्याच्यामुळे ह्या बिनबुडाच्या कथा रचवलेल्या आहेत, याला काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही।